पावसाळा सुरू झाला की रानभाज्यांची रेलचेल सुरू होते. त्यातलीच एक रानभाजी म्हणजे कंटोळे. यांना कटुरले किंवा कंटोले असे देखील म्हटले जाते. कटुरल्यांचे भरपूर असे औषधी गुणधर्म देखील आहेत. शरीराला अनेक फायदे देखील आहेत. आज या कटुरल्यांची अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट अशी भाजी कशी तयार करायची ते आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. कटुरल्यांची भाजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे लागणार आहे 1 पावशेर कटुरले. मस्तपैकी ताजे ताजे हिरवेगार असे कटुरले आपण या ठिकाणी आज आणलेले आहेत. या कटुरल्यांना भरपूर अशा प्रमाणात छोटे छोटे असे काटे असतात, परंतु आपण जेव्हा ही भाजी शिजवतो तेव्हा हे काटे जाणवत सुद्धा नाही. कारल्याच्या जातीतलीच ही एक भाजी आहे, परंतु कडू अजिबात लागत नाही आणि विशेष म्हणजे या भाजीचे भरपूर असे औषधी गुणधर्म देखील आहेत. फायदे जर आपण बघितले तर आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सची गरज असते. ते अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर आपल्याला ह्या कटुरल्यांच्या भाजीमधून मिळतात. तसेच ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांची साखर नियंत्रणात राहत नाही, त्यांना देखील ही भाजी साखर नियंत्रणात ठेवण्यामध्ये मदत करते. वेट मॅनेजमेंटला देखील ही भाजी मदत करते. भरपूर अशा व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन एचा याच्यामध्ये चांगला असा स्रोत आहे. त्यामुळे ही बहुगुणी भाजी आपण नक्कीच करून बघितली पाहिजे. चला तर मग आता ही बहुगुणी भाजी कशी तयार करायची ते आपण बघून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम आपण आता हे कंटोरले धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आणि आता आपण हे कापायला घेणार आहोत. त्यासाठी देठाकडच्या दोघही बाजू मी या ठिकाणी कापून घेतलेल्या आहेत आणि याला मधून कापून आपण असे चौकोनी तुकडे करून घेणार आहोत. आपल्याला चौकोनी नसतील आवडत तर आपण लांबट आकाराचे देखील याचे तुकडे करू शकता. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण याचे 8 ते 9 भाग असे चौकोनी तुकड्यांमध्ये करून घेतलेले आहेत. आपले कटोरले बघा किती छान मस्त हिरवेगार असे चौकोन तुकड्यांमध्ये किती छान असे दिसत आहेत. आपले सगळे कटोरले या ठिकाणी आता कापून रेडी झालेले आहेत. यामध्ये छोट्या छोट्या अशा कोवळ्या बिया देखील आहेत. या बिया मी या ठिकाणी काढल्या नाही आहेत, कारण या बियांमध्ये देखील भरपूर असे औषधी गुणधर्म असतात आणि जेव्हा हे कटोरले शिजतात तेव्हा या बियांची चव खूप छान लागते आणि कुरकुरीत अशा ह्या बिया दाताखाली जेव्हा येतात तेव्हा खूप छान अशा लागतात. त्यामुळे या बिया या ठिकाणी काढल्या नाही आहेत. आपल्याला हव्या असल्यास आपण काढू देखील शकता. जेव्हा एखादं कटोरलं लाल निघतं तेव्हा देखील त्यातल्या आतल्या बिया तुम्ही काढून घेऊ शकता. पुढे आता आपण ह्या कटुरल्याची भाजी तयार करून घेणार आहोत. भाजीला आपण फोडणी देऊन घेणार आहोत. त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण 1 पळीभर तेल टाकून घेऊया. शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे. शेंगदाणा तेलातल्या भाजींची चव खूप छान अशी लागते. तेल आता मस्तपैकी असे गरम झाले आहे. त्यामध्ये आता आपण 1 टीस्पून मोहरी टाकून घेऊया. बघा कशी मस्त तडतडते मोहरी. त्यामध्ये जिरं टाकून घेऊया आणि काही लसणाच्या खापा करून घेतल्या आहेत. 9 ते 10 लसणाच्या खापा त्या आपण यामध्ये घालून घेऊया. लसूण मस्तपैकी खरपूस असं झाला की त्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेणार आहोत. या ठिकाणी मी 1 मोठा साईजचा कांदा बारीक छान चिरून घेतलेला आहे, तो आपण त्यामध्ये टाकून घेऊया. मस्तपैकी सगळं हलवून घ्यायचं आहे आणि त्यावर मंद आच करून झाकण ठेवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि आपण या ठिकाणी झाकण उघडून बघूया. आपण बघू शकता कांदा अगदी छान गुलाबीसर रंगावर परतला गेलेला आहे. त्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. मीठ ह्या स्टेजला टाकल्यामुळे काय होते, भाजीला अगदी मस्त एकसारखे असे मीठ लागते. त्यानंतर अर्धा टीस्पून हळद टाकून घेऊया. धणे जिऱ्याची पावडर या ठिकाणी मी करून घेतलेली आहे. ती आपण या ठिकाणी 2.5 टेबलस्पून म्हणजेच 2.5 टेबलस्पून घातलेली आहे. धणे जिऱ्याची पावडर टाकल्यामुळे काय होते की आपल्या भाजीला खूप छान अशी चव लागते. भाजी अधिकच चविष्ट अशी लागते. त्यानंतर त्यामध्ये टाकून घेणार आहोत 1 टेबलस्पून लाल तिखट. या भाजीमध्ये स्पेसिफिकली लाल तिखट वापरण्याची पद्धत आहे. असे केल्यामुळे काय होते की भाजीला रंग देखील खूप छान येतो आणि चविष्ट भाजी तयार होते. त्यामुळे या ठिकाणी लाल तिखटाचाच वापर केलेला आहे. छानपैकी सगळे मसाले आपले कांद्यामध्ये फ्राय झालेले आहेत. आता यामध्ये आपण लाल टोमॅटो टाकून घेणार आहोत. 1 मध्यम साईजचा लाल टोमॅटो मी या ठिकाणी बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालून घेऊया. सर्व एक मस्तपैकी छानपैकी परतून घेऊया. सगळे मसाले आणि टोमॅटो एकसारखा परतला गेलेला आहे. त्यावर आता आपण झाकण टाकून ठेवून घेऊया. साधारणतः 3 ते 4 मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत. 3 ते 4 मिनिटं झालेले आहे. आपण बघू शकता आपल्या फोडणीला तेल सुटलेले आहे आणि टोमॅटो सुद्धा व्यवस्थितपणे शिजला गेलेला आहे. त्यामध्ये आता मगाशी कापून घेतलेले कटुरले आपण यामध्ये टाकून घेऊया. छानपैकी सगळं मिक्स करून घेऊया. मस्त हिरवेगार असे कटुरले आणि त्याला लालकट अशी फोडणी. काय सुरेख दिसत आहे मंडळी, असं वाटतंय की आत्ताच खाऊन घ्यावं. खूप छान दिसत आहे. आता आपण ह्यावर झाकण ठेवून घेऊया आणि मंद आचेवर साधारणतः 5 मिनिटं याला शिजवून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. आपण भाजी उघडून बघूया. हे बघा, आपली भाजी या ठिकाणी व्यवस्थितपणे शिजून रेडी झालेली आहे. मी अधनमधनं ही भाजी हलवली देखील होती. आता ही भाजी आपण शिजली आहे का हे चेक करून बघूया. आपण बोटाने प्रेस करून बघणार आहोत भाजी. हे बघा, भाजी संपूर्णपणे व्यवस्थित शिजलेली आहे.
ही भाजी शिजायला अगदी कमी वेळ लागतो, साधारणतः 10 मिनिटात ही भाजी रेडी होते. त्यामुळे टिफिनसाठी देखील उत्तम अशी रेसिपी आहे. आपण यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. खूप मस्त अशी चव लागते. हे बघा, भाजी या ठिकाणी आता आपली बनून रेडी झालेली आहे. मस्त गरमागरम अशी लाल चुटूक दिसणारी मस्त स्वादिष्ट अशी कटुरल्यांची भाजी सर्विंगसाठी रेडी झालेली आहे. गरमागरम चपातीसोबतच गरमागरम स्वादिष्ट कटुरल्यांची भाजी खूप छान असा बेत लागतो. पावसाळ्यामध्ये आवर्जून ही रानभाजी, बहुगुणी भाजी बाजारामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे 2 ते 3 वेळा सगळ्यांनी ही भाजी अवश्य करून खाल्ली पाहिजे. तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. तसंच माझ्या चॅनल खमंग खानदेश नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटेचा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.